नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मिक्स मटकी. त्यासाठी मी येथे मटकी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आपण त्यासाठी काही मसाले काढलेले आहे. जिरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यासाठी मी येथे कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे. त्यानंतर येथे आपण मटण मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 5-6 पाळ्या तेल घालून त्याला छान असे गरम होऊन दिले. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालून त्याला छान असे परतून त्यामध्ये कढीपत्ता घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहे. ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले आणि चवीनुसार मीठ घेतले होते ते घालून त्याला देखील मिनिटभर आपण छान असे परतवून घेणार आहोत. ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक पेस्ट केलेला मसाला घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या मसाल्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला परतवत राहणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल देखील सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपल्या त्या मसाल्याला छान असे तेल देखील सुटलेले आहे. त्यानंतर आपली ती मिक्स मटकी आपण त्यामध्ये घालून त्या मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घेणार आहोत. आता या ठिकाणी ते मटकी आपण त्या मसाल्यात छान अशी एकजीव देखील करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यावर 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून त्यानंतर गॅस स्लो करणार आहोत आणि 2-3 मिनिटानंतर झाकण खोलून बघू. आता या ठिकाणी ते मटकीला आणि मसाल्याला पुन्हा आपण असे हलवून घेऊ. त्यानंतर त्यावर टोमॅटो घालून त्याला देखील छान असे हलवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून घेणार आहोत आणि त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण गॅस मोठा करणार आहोत. आता या ठिकाणी आपण गॅस मोठा केलेला आहे आणि त्या रश्श्याला छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी त्या रश्श्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे. त्यानंतर आपण गॅस स्लो करून त्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. त्यानंतर 5 मिनिटानंतर आपण ते झाकण खोलू. आता या ठिकाणी आपली मटकी बनवून झालेली आहे. बघू शकता ती किती मऊसूत शिजलेली आहे. एकदा नक्की करून बघा. ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, व्हाईट भाताबरोबर खायला खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.